हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथील ग्रामदैवत श्री हटकेश्वर देवस्थानच्या वतीने यंदाही दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र कारला पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे। आज 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री हटकेश्वर मंदिरात पूजा अर्चा करून या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले आहे। ज्ञानबा तुकाराम आणि हर हर महादेवच्या जयघोषात हजारो भाविक या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत। आज सकाळी हट्टा येथून निघालेल्या या पालखीचा पहिला मुक्काम जवळा बाजार येथे असून रात्री मधुकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे। हा सोहळा पुढील 9 दिवस विविध गावांमधून मार्गस्थ होणार आहे। 8 फेब्रुवारीला येळेगाव, 9 फेब्रुवारीला हिंगोलीचे खटकाळी हनुमान मंदिर, 10 फेब्रुवारीला कळमनुरी, 11 फेब्रुवारीला शेंबाळ पिंपरी आणि 12 फेब्रुवारीला सावरगाव बंगला येथे पालखीचा मुक्काम असेल। या प्रवासात दररोज रात्री नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे। 13 फेब्रुवारी रोजी ही पालखी पुसद तालुक्यातील श्री क्षेत्र कारला देवस्थान येथे दाखल होईल। विशेष म्हणजे महाशिवरात्री निमित्त 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अंबादास महाराज कुंभारीकर यांचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे। या पालखी सोहळ्यामुळे हट्टा ते कारला या मार्गावर भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी तयारी केली आहे। नमस्कार। हटकेश्वर कृपा प्रसन्न हटकेश्वर देवस्थानाच्या वतीनं या ठिकाणी दिंडीचं आयोजन केलेलं आहे। हे कारला या देवस्थानी दिंडी जाते, तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिंडी कारला या ठिकाणी धडकणार आहे। तर या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे। दिंडी हा कार्यक्रम सर्व लोकांच्या एकजुटीसाठी आपण हे केलेला आहे। ओंकारेश्वर महाराजांनी ही दिंडी हटकेश्वर पासून कारला संस्थानापर्यंत महाशिवरात्रीच्या दिवशी तयारी केली। आमच्या इथून ओंकारनाथ महाराजांची ही पालखी दरवर्षीप्रमाणे हट्टा ते कारला हट्टा संस्थान पासून ते कारला संस्थान पर्यंत पायी वारी असते। पायी वारीमध्ये विविध ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था असते। त्या व्यवस्थेवर श्रद्धेनं सर्व आमचे भक्तगण वर्ग त्यांची मनोभावे पूजा करतात, मनोभावे बसतात। ज्या काही लोकांची काही आपले नवस असतात बोललेले ते सुद्धा पूर्णत्वास जातात, अशी एक ही श्रद्धा आहे। आणि हा अहोरात्र दिवस जवळपास म्हणजे आम्हालाही आठवत नाही किंवा आमच्या पूर्वजांनाही आठवत नाही की देवाचं आयुष्य किती होतं, किती वय होतं। ते सर्वजण जे पाहतात, किती वर्षाची परंपरा आहे ही, तर परंपरा ही दिंडीची परंपरा ही 30 वर्ष झाले। पण देवाचं जर वय विचारलं कोणी तर ते नाही सांगता येणार। असे एक म्हणजे ज्यांनी पाहिलं त्यांनी ते सर्वांनी एक अनुभवलं की ते होते तसेच होते। म्हणजे प्रत्येक माणसाने, प्रत्येक भक्तांनी कोणीच म्हणणार नाही की या वयात आम्ही पाहत। असं एक देवाचं कार्य आहे। आणि सगळे सगळं गाव, आजूबाजूच्या परिसरातले सर्व भक्त मंडळी इथे या उत्सवात येतात। इथून कारल्यापर्यंत सांगितल्यापर्यंत पायी जातात। महाराज म्हणजे जवळजवळ आमच्या पंचायतच्या आधीपासून ह्याची म्हणजे कसं वाटतं की 12 संस्थान आहेत आपल्या देवाच्या। अन्नक्षेत्र आहे पुन्हा, कोणीही किती माणूस आजारी हो, पाठी हो, त्याचे जेवण चालते। ही परंपरा दिंडी चालत आहे। पुन्हा या देवाचं पंढरपूरला एक संस्थान आहे। इथून निघले गेला बाजार, जवळ्या बाजारातून येळेगावला दुपार होती, येळेगावातून खटकाळीतून चिंताळेश्वरातून शेंबाळपिंपरीतून सावरगाव बंगला। कार्यक्रम काय होता? रोजच्या संध्याकाळी कीर्तन, भजन, बोलण्याचा कार्यक्रम, 200-400 माणूस होते, महाप्रसाद होते। पुन्हा हे जवळपास 40 खेडे होतात। त्याला 40 खेड्याचे लोक सगळं त्याची आंघोळीची व्यवस्था, बसण्याची, जेवण्याची, झोपण्याची पूर्ण देवाने व्यवस्था केली। आमची हट्टा या ठिकाणाहून दरवर्षी 1998 पासून जवळपास 28 वर्ष झाले
28 वर्षापासून आमची पायी दिंडी सोहळा हाता ते कारला दरवर्षी प्रतिवर्षी निघत असतो. त्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये या ठिकाणाहून रवाना होत आहे. या दिंडीची परंपरा अशी आहे, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती कष्टविती देह परोपकारी. या संतांच्या उक्तीप्रमाणे जगाचं कल्याण करण्यासाठी आणि जगामध्ये शांतता आणण्यासाठी आणि बंधुभाव एकोपा निर्माण होण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे आमचे देव श्री ओंकारनाथ भगवान यांच्यानंतर हा दिंडी सोहळा दरवर्षी न विसरता मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने या ठिकाणाहून निघत असतो. आणि या दिंडीमध्ये हजारो वारकरी तनमन धनाने आपला सहभाग नोंदवतात आणि दरमजल करीत हा प्रवास आमचा जवळपास 8 दिवसाचा असतो. त्या ठिकाणी कार्यालयाला गेल्यानंतर 2 दिवस आमचा त्या ठिकाणी मुक्काम असतो आणि महाशिवरात्रीला फार मोठा सोहळा त्या ठिकाणी होतो, महाप्रसाद होतो. पंचक्रोशीतील लाखो करोडो भाविक त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यानंतर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याचे कीर्तन झाल्यानंतर या सोहळ्याची सांगता होती आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व भाविक भक्त आपल्याला मिळेल त्या वाहनाने याने आम्ही आपल्या गावाकडे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTP न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.